नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये पीक विमा आणि प्रोत्साहनपर बोनस देण्याचं सरकारने ठरवलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच निर्णयाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरेल। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या संबंधी संपूर्ण माहिती जाणून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारने ठरवलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहनपर बोनस म्हणून दिला जाणार आहे। आता या बोनसचं वैशिष्ट्य असं आहे की हा बोनस जो आहे हा मागच्या वर्षी सुद्धा देण्यात आला होता आणि मागच्या वर्षी सुद्धा 20,000 रुपयाचा बोनस हा शेतकऱ्यांना मिळालेला होता आणि यंदाच्या वर्षी सुद्धा तीच रक्कम कायम ठेवण्यात आली आहे। हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। आता हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी फार महत्त्वाचा ठरेल। विशेषतः जे शेतकरी संकटाच्या काळात मोठ्या आर्थिक ताणाखाली आहेत त्यांच्यासाठी ही मदत नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम तर मिळेलच, त्यासोबत बोनसची रक्कम सुद्धा मिळणार आहे आणि ती किती तर प्रति हेक्टरी 20,000 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पीक विमा आणि बोनसची रक्कम मिळणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर पीक विमा केला असेल तर तुमच्या नावावर बोनसची रक्कम आली आहे का हे सुद्धा चेक करा। पीक विमा योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मिळून 2500 कोटींचा निधी विमा कंपन्यांना उपलब्ध करून दिलेला आहे। मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नसते की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने किती रक्कम विमा कंपन्यांना दिलेली आहे की ज्या रकमेतून शेतकऱ्यांना पीक विमेसाठी निधी देण्यात येईल। तर ती रक्कम आहे 2500 कोटी म्हणजे 2,500 कोटींचा निधी या दोन्ही सरकारांनी मिळून पीक विमा कंपन्यांना दिलेला आहे। आता यात सुरुवातीला 1,000 कोटीची रक्कम देण्यात आली आणि त्यानंतर 300 कोटीची अतिरिक्त रक्कम सरकारने या पीक विमा करणाऱ्या कंपन्यांना दिली। आता याचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे उर्वरित जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पीक विमा रक्कम जमा करणे। म्हणजे ज्याही शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळालेला नाही आहे त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करण्यासाठी सुरुवातीला 1,000 कोटी रुपये आणि त्यानंतर 300 म्हणजे 1,300 कोटी रुपयाचा निधी हा पीक विमा कंपन्यांना देण्यात आला आहे। महाराष्ट्र सरकारने 2025 साली प्रत्येक जिल्ह्याला, आता या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही नमूद करा की प्रत्येक जिल्ह्याला किंवा संपूर्ण राज्याला पीक विमा PMFIB म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी वेगवेगळ्या रकमा जाहीर केलेल्या नाहीत, पण केंद्र सरकारने राज्यास 2,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। म्हणजे राज्य सरकारकडून जो पीक विमा देण्यात येतो त्या पीक विमेसाठी केंद्र सरकारने सुद्धा सहायता केली। ती सहायता किती होती तर 2,500 कोटींची। यात सुरुवातीला 1,000 कोटी नंतर 300 कोटी म्हणजे एक प्रकारे 1,300 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आला। आणि याशिवाय केंद्राने जानेवारी 2025 मध्ये 69,515 कोटी रुपये आणि 9 प्रकल्पात 800 कोटी निधी वाटप केलेला आहे, ज्यामुळे राज्यात डिजिटल मॉनिटरिंग आणि हवामान संबंधी तंत्रज्ञान सुधारलं जाणार आहे। तर या सगळ्या रकमेचा उपयोग कशासाठी करण्यात येईल, एकतर पीक विमा देणं, त्याच्यानंतर राज्यामध्ये डिजिटल मॉनिटरिंग आणि हवामान संबंधी ज्याही सुधारणा करायच्या आहेत त्या सुधारणा करणं यांच्यासाठी हा प्रचंड मोठा निधी उपयोगात आणला जाणार आहे। 2021 पासून रखडलेला पीक विमा म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टलद्वारे DBT प्रणालीद्वारे म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। या प्रक्रियेमुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज न राहता म्हणजे जर DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले तर ते सरळ सरकारकडून शेतकऱ्यांना मिळतात। याच्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची गरज नसते, त्याच्यामुळे सरळ लाभार्थ्याला मदत मिळते। आता राज्याचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांनी याबद्दल स्पष्टपणे सांगितलं आहे की जर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत पैसा दिला नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि सरकार यावर लक्ष ठेवून आहे। शेतकऱ्यांची थोडीशीही जर फसवणूक झाली तर ती खपवून घेतली जाणार नाही। आता पीक विम्यासंबंधी जी जुनी पद्धत होती आणि ही जी नवीन पद्धत आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ। पूर्वीची जी पीक विमाची पद्धत होती, शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळायचा तो होता कप अँड कॅप मॉडेलप्रमाणे, तो आता बंद करण्यात आला आहे। आता सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की पूर्वीची पद्धती आता बंद झालेली आहे, परंतु जी नवीन पद्धत आहे ती नवीन पद्धत आहे यील्ड बेस्ड क्रॉप इन्शुरन्स सिस्टीम। आता या पद्धतीप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमेची रक्कम मिळेल। आता या योजनेनुसार विमा रक्कम शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पादनावर आधारित मिळणार आहे। आता ही जी पद्धत आहे ही अधिक न्याय आणि पारदर्शक पद्धत आहे।
पीक विमासाठी जी आधीची पद्धत होती कप अँड कॅप मॉडेल, यासंबंधी बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या होत्या। त्याच्यामुळे आता यील्ड बेस्ड क्रॉप इन्शुरन्स सिस्टीम ही नवीन पद्धत पीक विमा देण्यासाठी सरकारकडून अंमलात आणल्या जाणार आहे। आता या पद्धतीमध्ये काय होते की उत्पन्नाधारित पीक विमा योजना ही अशा प्रकारची पीक विमा योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं सरासरी उत्पादन हे मुख्य आधार मानलं जातं। आता ही योजना विशेषतः नुकसान भरपाई योग्य पद्धतीने द्यावी यासाठी लागू करण्यात आलेली आहे। आता 36 जिल्ह्यांमध्ये 100% वाटपाची तयारी। आता राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत जिथे 100% पीक विमा वाटप पूर्ण झालेलं नाही। तुमच्यापैकी बहुतेकांना पीक विम्याची रक्कम अजून मिळालेली नसेल, पण आता विमा कंपन्यांना निधी मिळाल्यामुळे म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारने दोघांनी विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे, त्यामुळे लवकरच हे वाटप पूर्ण होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळणार आहे। आता काही शेतकरी स्टेटसवर सक्सेस दाखवले जात असूनही त्यांच्या खात्यावर पैसा जमा झालेला नाही असं सांगत आहेत। मात्र सरकारच्या म्हणण्यानुसार या तांत्रिक अडचणी काही तासात सुटतील आणि सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल। काही शेतकरी असे आहेत पीक विमाची रक्कम मिळाली की नाही याच्यासाठी ज्यावेळेस पोर्टलवर जातात तेव्हा त्यांच्या स्टेटसवर सक्सेस असं दाखवले जाते। याचा अर्थ असा की त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे परंतु खात्यावर पैसा जमा झालेला नसतो। तर अशा वेळेस त्यांच्या मनात येते की त्यांना सक्सेस दाखवत आहे म्हणजे विम्याची रक्कम मिळालेली आहे परंतु पैसा जमा झाला नाही, याचा अर्थ त्यांना पैसा येणार नाही। परंतु सरकारच्या म्हणण्यानुसार हे जे सक्सेस दाखवले जाते ही एक तांत्रिक अडचण आहे म्हणजे टेक्निकल एरर आहे। हा जो टेक्निकल एरर असतो हा फक्त काही काळासाठी असतो, त्याच्यानंतर जेही शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते। मित्रांनो, मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल। या व्हिडिओमधून तुम्हाला माहितीसुद्धा समजली असेल की पीक विमा योजना कशा पद्धतीने राबवल्या जाते, त्यासोबत केंद्र आणि राज्य सरकारकडून किती निधी या योजनेसाठी देण्यात आलेला आहे। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल, आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा आणि त्यासोबत तुम्ही कोणत्या तालुक्यातले आहात किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात याच्याविषयी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्कीच कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।